मराठवाड्यात यंदा पावसानं पाठ फिरवल्यानं सर्वात मोठा फटका खरीप हंगामाला बसला असून पेरणीत गेल्या 3 वर्षातील सर्वाधिक घसरण नोंदवली गेली आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यातील कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये 98.54% खरीप पेरणी झाली होती। त्या तुलनेत यंदा ती थेट 66% घसरली आहे। म्हणजेच अवघ्या एका वर्षात 32.54% घसरण झाली आहे। 2024 मधील 93.33% आणि 2025 मधील 95.76% पेरणीच्या तुलनेत ही यंदाची स्थिती अत्यंत चिंताजनक मानली जात आहे। तीनही जिल्ह्यातील एकूण खरीप पेरणीची सरासरी क्षेत्र आहे 21.42 लाख हेक्टर आहे। त्यापैकी यंदा केवळ 14.3 लाख हेक्टरवरती क्षेत्रावरती पेरणी झाली आहे। म्हणजे सुमारे 7.38 लाख हेक्टर क्षेत्र अद्याप पेरणीविना आहे। या आकडेवारीने मराठवाड्यातील खरीप हंगामासमोरील संकटाची तीव्रता स्पष्ट केली आहे। जिल्ह्याने विचार केल्यास छत्रपती संभाजीनगरमध्ये 6.81 लाख हेक्टर पैकी केवळ 4.65 लाख हेक्टर 68%, जालन्यामध्ये 6.51 लाख हेक्टर पैकी 4.35 लाख हेक्टर 67%, तर बीडमध्ये 8.8 लाख हेक्टर पैकी केवळ 5.8 लाख हेक्टर 62% क्षेत्रावर पेरणी झाली आहे। विशेष म्हणजे मागील वर्षी 100%हून अधिक पेरणी करणारा जालना जिल्हा ही यंदा 1/3 क्षेत्र पेरणीविना राहिल्याचे चित्र आहे। यंदा पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर आणि कापूस या प्रमुख पिकाची पेरणी पुढे ढकलली किंवा थांबवली। अनेक ठिकाणी शेतजमीन मशागतीनंतरही रिकामी पडली आहे। पुढील काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर उशिराच्या पेरणीमुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती कृषी क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे। सलग 3 वर्षे 93 ते 98% दरम्यान राहिलेली खरीप पेरणी यंदा थेट 66% पर्यंत घटल्यानं मराठवाड्याच्या कृषी अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम आणि मोठे संकट उभे ठाकले आहे। पावसामुळे तूट निर्माण झाली, पावसाला उशिरा सुरुवात झाली, त्यामुळे पेरणी देखील उशिरा झाली आहे। काही भागात अपेक्षित पाऊस पडला नाही, त्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत। पाऊस पडला तर त्याही पेरण्या पूर्ण होतील, अशी प्रतिक्रिया सुनील वानखडे, सहसंचालक विभागीय कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी दिली आहे।